नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे धुंदळ आणि लेखक आहेत अनामिक. याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच सुंदर आणि छानशा कथा पाहण्यासाठी नक्की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आता पाहूया कथा. इयत्ता 11वीला सोनारगाव येथे ॲडमिशन घेण्यासाठी कॉलेजमध्ये पोहोचलो. इयत्ता 1ली ते 12वीपर्यंत शाळा होती, म्हणजे मला फक्त 2 वर्ष काढायची होती. मी कधी आईवडिलांपासून लांब राहिलेलो नव्हतो आणि आता हॉस्टेलला राहणे म्हणजे जरा कठीणच वाटत होते. पण पर्याय नव्हता म्हणून इच्छा नसताना 11वीमध्ये नाव टाकले. घरून सगळी आवरासावर करून आणि माझे सगळे साहित्य घेऊन हॉस्टेलला गेलो. हॉस्टेलची परिस्थिती गंभीर होती. जुन्या दगडी भिंती पण मजबूत, वर पत्र्याचे छत, भिंतींना फार दिवसापासून रंग नसेल दिलेला. अस्वच्छतेमुळे एक वेगळाच उग्रवास दरवळत होता. हॉस्टेलचे एकूण 3 हॉल होते. प्रत्येक हॉलमध्ये 50 बेड होते, म्हणजे 50 मुलं एकाच मोठ्या खोलीमध्ये राहत होती. मी माझ्यासाठी खिडकीजवळचा बेड निवडला. बाकी मुलं खूप मजेत आणि उत्साही होती. मला वाटलं मी नवीन आहे, हळूहळू मला पण सवय होऊन जाईल आणि इथे करमायला लागेल. सगळं आवरून झाल्यावर मी इथे रुजू झालो आहे हे कळवायला हॉस्टेलचे वॉर्डन दीपक सरांच्या रूममध्ये गेलो. त्यांनी मला काही कडक आणि सक्तीचे नियम सांगून 2-3 विद्यार्थ्यांसोबत माझी ओळख करून दिली. ते सुद्धा माझ्यासारखेच नवीनच विद्यार्थी होते. दुसऱ्या दिवशी कॉलेजला सुरुवात झाली. पहिला दिवस खूपच कंटाळवाणा गेला. हळूहळू मित्र वाढत गेले आणि सगळं व्यवस्थित सुरू झालं. हॉस्टेलच्या लाईफची मज्जा यायला लागली. आता तेच भंगार हॉस्टेल चांगलं वाटायला लागलं. आता कसलाही उग्रवास येत नव्हता. कदाचित त्याची पण सवय झाली होती. माझ्या तालुक्यातून आलेला सूरज आणि सोनारगावचा अनिकेत हे माझे पक्के मित्र बनले होते. रोज सकाळी लवकर उठणे, 2 किलोमीटर नदीवर जाऊन थंड पाण्यात आंघोळ करणे, कपडे धुणे, रोजचा सक्तीचा अभ्यास यांची सवय झाली. पाण्याची चांगली सोय नसल्यामुळे नदीवर लांब जावं लागत असे. नदीवर जाण्यासाठीचा रस्ता जंगलातून होता, त्यामुळे सगळ्या गोष्टी दिवसा लवकरच नदीवर जाऊन कराव्या लागत. जर कधी उशीर झालास तर खूप भीती वाटायची. जंगल जरी दाट असले तरी जंगलात कोणतेही हिंस्र प्राणी वगैरे नव्हते, त्यामुळे त्यांची भीती नव्हती. पण नदीवर जाण्यासाठी एक बारीक पायवाट होती. जवळपास अर्धा रस्ता चालून झाल्यावर एक वडाचे झाड होते. तिथे गेल्यावर अंगावर शहारे उभे राहत, कारण ते ठिकाणच खूप भयावह होते. वडाचे झाड खूपच जुने आणि त्याच्या फांद्या खूपच अक्राळ विक्राळ होत्या. झाडापासून 20 पावलांवर एक विहीर होती. त्या विहिरीजवळ कोणी जाण्याचे धाडस करत नसे. झाडांच्या वाळलेल्या पानांचा जाड थर विहिरीभोवती आणि आजूबाजूच्या परिसरात पसरला होता. विहिरीला लागूनच 3 चौकोनी आकाराचे दगड होते. त्या दगडांवर शेंदूर लावलेले होते. काही वर्षांपूर्वी तिथे पूजा होत असावी. जोराची हवा आल्यावर खाली पडलेल्या पानांचा सळसळ आवाज यायचा. तिथले वातावरण थंड असल्यामुळे हवेची लहान लहान झोक पण अंगाला जाणवायची. या ठिकाणाबद्दल खूप घटना आणि गोष्टी बोलल्या जात होत्या. मला त्या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास बसायचा नाही. मला त्या सगळ्या घटना काल्पनिक आणि फालतू वाटत. पण मी चुकीचा होतो. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आमचे बागुल सर कबड्डीची प्रॅक्टिस घेत असत. प्रॅक्टिसवेळी इयत्ता 12वीचा अर्जुन आमच्या विरोधी टीममध्ये खेळत असे. त्याच्यासमोर कोणीच टिकत नव्हते. त्याला कबड्डीचे सगळे डावपेच माहीत होते. त्याचे शरीर आणि डोलेशोले बघूनच समोरच्याची अर्धी हवा टाईट व्हायची. त्याच्या घट्ट पकडीतून सुटणे कोणालाही शक्य होत नव्हते. त्याचे टॅलेंट बघून बागुल सर पण त्याच्यावर खुश होते. कॉलेजची कबड्डी टीम मजबूत व्हावी म्हणून कबड्डीपट्टूंना खास खुराक सुरू झाला होता. खुराकामध्ये दूध, अंडी, बदाम, केळी आणि पनीर हे सगळं भरपूर मिळत होतं. पण फक्त त्यांना जे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र होते. मला जिंकण्यासाठी नाही, पण त्या खुराकासाठी टीममध्ये जागा मिळवायची होती. टीम फक्त 7 खेळाडूंची असल्यामुळे त्याच्यात जागा मिळवणे कठीण होते. मी कबड्डीत जास्त चतुरही नव्हतो. अशा परिस्थितीत मी एक युक्ती लढवली. मी अर्जुनबरोबर मैत्री केली आणि मग अर्जुनने माझे नाव बागुल सरांकडून सुचवून मला टीममध्ये जागा मिळवून दिली. आता माझी व्यवस्था चांगली झाली होती, पण प्रॅक्टिसला भरपूर वेळ द्यावा लागत होता आणि त्यात इतर अभ्यास यामुळे वेळेचे नियोजन चुकत होते. नदीवर जायला उशीर व्हायचा. त्यातच माझे मित्र सूरज आणि अनिकेत खूप घाबरगुंडे असल्यामुळे ते माझ्यासोबत संध्याकाळी नदीवर येत नसत. म्हणून मग मी अर्जुनबरोबर नदीवर जायला लागलो.
अर्जुन कशालाच घाबरत नव्हता. रात्री अपरात्री सोनार गावातील कुत्री घेऊन शिकारीला जंगलात जायचा. भुताटकी बिताटकीवर त्याचा विश्वास होता, पण तेवढाच स्वतःवर पण. भूतालासुद्धा जमिनीवर लोळवायची हिंमत त्याच्यात राखीव होती. एकदा 6 वाजेपर्यंत प्रॅक्टिस झाल्यानंतर आम्ही दोघेच नदीवर चाललो होतो. त्या वडाच्या झाडाजवळ गेल्यावर अर्जुन थांबला. तो म्हणाला, चल आज त्या विहिरीजवळ जाऊन बघू काय आहे ते. गावातील लोक खूप बोलत आहे म्हणे त्या ठिकाणाबद्दल. मी दबकलो. त्याला समजावत सांगत होतो, जाऊ दे आता, अगोदरच उशीर झाला आहे, आपण नंतर कधीतरी जाऊ. अर्जुन माझ्याकडे बघून जोरजोरात हसू लागला. अरे काय घाबरतोस, मी आहे ना. अर्जुन असताना घाबरण्याचे कारण नव्हते. मलासुद्धा त्या विहिरीचे गूढ उघडायचे होते. तिथे जाऊन बघायचे होते की तिथे असे काय आहे जे त्या ठिकाणाला वेगळं रूप देत होते. पण ते गूढ उलगडण्यासाठी एखाद दुसरा दिवस फायद्याचा ठरला असता, कारण आज संध्याकाळ झाली होती. थंड हवा वाहत होती. वातावरण शांत होत चाललं होतं. अंधार व्हायची वेळ झाली असल्याने पक्ष्यांचा किलबिलाटसुद्धा बंद झाला होता. रातकिड्यांचा किरकिर आवाज यायला सुरुवात झाली होती. पानांचा किंचित सळसळ आवाज आणि छोट्या निशाचर प्राण्यांची खडबड सुरू झाली होती. मी अर्जुनला म्हणालो, आपण उद्या दुपारी इथे परत येऊ, आता नको. असे सांगत नदीच्या दिशेने चालायला सुरुवात केली. पण अर्जुन तिथेच थांबला होता. त्याला कसलीच भीती नव्हती. मला बरोबर येण्याची खूण करून विहिरीच्या दिशेने चालू लागला. मला त्याच्याबरोबर जाण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता. अर्जुन विहिरीपर्यंत जाऊन पोहोचला होता. विहिरीच्या जसा जसा जवळ जाऊ लागला तसा पायाला ओलसरपणा जाणवायला लागला. विहिरीच्या आजूबाजूला चिखल असावे. झाडांच्या पानाच्या थरामुळे खाली दिसतही नव्हते. जवळपास गुडघ्यापर्यंत पाय पाणचटात जात होते. विहिरीच्या पातळीवर हात ठेवून उभ्या असलेल्या अर्जुनजवळ जाऊन मी उभा राहिलो. विहिरीची पाळ एकावर एक दगड रचून बनवली होती. कसलेही बांधकाम नव्हते व सिमेंटचा वापरही केला नव्हता. खूपच जुनी आणि जीर्ण जाणवत होती. अर्जुनच्या जवळ गेल्यावर माझी भीती कमी झाली. त्याच्यावर त्या भयान शांत वातावरणाचा कसलाही प्रभाव नव्हता व जाणीवही नव्हती. मलाच काहीतरी अपरिचित वाटत होतं. हातात धुण्यासाठीचे कपडे होते ते तिथेच पळीवर ठेवून विहिरीच्या दुसऱ्या बाजूला गेलो. विहीर चौकोनी आकाराची होती. मी आजपर्यंत गोलाकार विहिरीच बघितल्या होत्या. कदाचित जुन्या पद्धतीची विहीर असावी. दोघेही विहिरीत डोकावू लागलो. विहीर खूप खोल होती. सडलेल्या पानांचा केळसट वास बाहेर येत होता. विहिरीत अंधार होता. अर्जुनकडे टॉर्च होती. नदीवरून यायला उशीर होईल म्हणून सोबत घेऊन गेलो होतो. टॉर्चची लाईट विहिरीमध्ये मारून आत बघू लागलो. मध्ये खूप मोठाली बेडकं होती, पण ती कसलाही आवाज करत नव्हती. मध्ये मध्ये पानचिट्टी सर्प जे पाण्यात राहतात ते सळसळताना दिसत होते. अचानक अर्जुनने माझ्या पाठीवर हात ठेवून मला समोर बोट करून काहीतरी दाखवलं. मला ते नीट दिसत नव्हतं. अर्जुनकडील टॉर्च मी माझ्या हातात घेऊन काय आहे ते बघू लागलो. मध्ये विहिरीच्या भिंतीला एक मूर्ती होती. मी सर्व बाजूंनी टॉर्च फिरवून बघितलं. एकूण 4 मूर्त्या विहिरीच्या 4ही बाजूंना होत्या. मी व्यवस्थित निरखून बघू लागलो. मूर्त्या माणसासारख्या होत्या, अर्धनग्न, आणि त्यांच्या हातात काहीतरी शस्त्र होतं. अर्ध्या प्रयत्न पाण्यात बुडालेल्या होत्या, त्यामुळे किती मोठ्या असतील याचा अंदाज बांधता येत नव्हता. मी मूर्तीच्या चेहऱ्याकडे बघू लागलो. चेहरा अतिशय सतेज आणि जिवंत भासत होता. मूर्ती आणि मूर्तीच्या चेहऱ्याकडे बघून ही एखाद्या स्त्रीची आहे का पुरुषाची हे कळत नव्हते. मी अधिकच निरखून बघू लागलो. शरीर स्त्रीच्या रूपात होते, पण मजबूत वाटत होतं. चेहरा पुरुषासारखा रोफट होता. मी काही सेकंदासाठी त्या मूर्तीच्या डोळ्यांकडे बघू लागलो. तोच माझ्या अंगावर काटे उभे राहिले. सनदिशी त्या भयान शांततेची जाणीव झाली. बाजूला फिरून बघितलं तर अर्जुनसुद्धा तिथे नव्हता. हृदयाचे ठोके जोरात वाजायला लागले. एक जोरात आरोळी ठोकली. अर्जुन! अर्जुन कुठेही गेलेला नव्हता. तो तिथेच बाजूला त्या शेंदूर लावलेल्या दगडांजवळ गेला होता. माझी आरोळी ऐकून धावत आला. अरे इतक्या जोरात का ओरडलास? घाबरलास का काय? असं बोलून जोर जोरात हसायला लागला. चल तुला एक जिन्नस दाखवतो. माझ्या हाताला पकडून शेंदूर लावलेल्या दगडांकडे तो मला घेऊन जाऊ लागला. मी त्याला थांबवले. आता खूपच उशीर झाला आहे. आता आपल्याला जायला पाहिजे. आता आपण नदीवर न जाता हॉस्टेलला परत जाऊ. बाकी काम आपण उद्या बघू, मी त्याला म्हणाले. अर्जुन माझ्याकडे एकटक बघत होता. माझ्या अंगाला घाम फुटला होता. अर्जुनला हसू आवरलं नाही. बरं चल आता परत जाऊ, पण एकदा त्या दगडांजवळ तर चल, काहीतरी आहे. मी स्वतःला धीर देत त्याच्या मागे गेलो. त्या दगडांवर सुद्धा काहीतरी कोरलेलं होतं. त्याची खूप झीज झाली होती. ठळक दिसत नव्हतं. आजूबाजूला पूजेचं साहित्य पडलेलं होतं. माझा धीर आता तुटत होता. हे बघ इथे काय आहे.
अर्जुनने आनंदाच्या स्वरात मला सांगितले. मी बघितले तर तिथे चक्क एक सोनेरी मूर्ती होती. अर्जुन ती हातात घेऊन बघू लागला. ती सोन्याची होती. ही मूर्ती पण विहिरीतल्या मूर्त्यांसारखीच होती. जवळून स्पष्ट बघितल्यावर माझ्या भीतीला पारावर उरला नाही. माझ्या पायाला मुंग्या आल्या. जागेवरच खाली बसलो. शरीर अगदी बधीर झालं होतं. त्या सगळ्या मूर्त्या अर्धनारीच्या म्हणजे किन्नरांच्या होत्या, पण खूपच भयानक. मी जागेवरून उठलो आणि हॉस्टेलच्या दिशेने पळायला लागलो. मी खूपच घाबरलो होतो. अरे ये, काय झालं? अर्जुनने मला हाक दिली. चल निघ इथून, इथे सगळं भलतंच आहे. आपल्याबरोबर काही घडण्या अगोदर चल लवकर इथून, मी अर्जुनला म्हणालो. अर्जुन माझ्या मागे आला. काय घडतंय घंटा? असं बोलून त्याने मला ती सोन्याची मूर्ती खिशातून काढून दाखवली. ती मूर्ती तू तू ती मूर्ती कशाला आणलीस सोबत? मी घाम पुसत आणि घाबरत घाबरत त्याला विचारलं. अरे बाबा, सोन्याची आहे ही. आता आपले सोन्याचे दिवस सुरू होतील बघ, अर्जुन मला म्हणाला. पण मी मनातून फारच घाबरलो होतो. आणि असं बोलत अर्जुन जोरजोरात हसत सुटला आणि शांत झाला. पण तरीही आम्हाला कोणाचा तरी हसायचा आवाज येतच राहिला आणि तो आवाज वाढतच होता. तो किळसवाना हसण्याचा आवाज येतच राहिला. मी ती सोन्याची मूर्ती अर्जुनच्या हातातून हिसकावून घेतली आणि विहिरीच्या दिशेने फेकून दिली. अरे भावा, सोनं होतं ते, का फेकली तू ती मूर्ती? असं म्हणून अर्जुन फेकलेल्या मूर्तीच्या दिशेने जाऊ लागला. मला आता एक सेकंदही तिथे थांबायचे नव्हते. मी तिथून जोरात धाव ठोकली. अंधारात रस्त्यावरील दगडं, खड्डे, झाडांच्या मुळ्या या सगळ्यांना माझे पाय खूप वेळ ठेचले गेले होते. पण मला त्याची जाणीवही नव्हती आणि भानही. मला फक्त तिथून कसे तरी निसटायचे होते. मी सरळ हॉस्टेलला पोहोचलो. खूप थकलो होतो. बेडवरती अंग टेकलं. अर्जुनची काळजी वाटायला लागली. माझा बेड खिडकीजवळच होता. कदाचित अर्जुन येताना दिसेल या आशेने खिडकीच्या बाहेर डोकावून हॉस्टेलच्या गेटकडे बघू लागलो. कसलीही चिन्ह दिसत नव्हती. अर्जुनचा बेड हॉस्टेलच्या दुसऱ्या हॉलमध्ये होता. तिथे जाऊन त्याच्या मित्रांना विचारपूस केली. अर्जुन परत आलेला नव्हता. पायाला लागलेल्या ठेचांमुळे पाय खूप दुखत होते. मला ग्लानी आली आणि मी काही काळासाठी झोपलो. रात्री 2 वाजता मला पुन्हा जाग आली. खिडकी उघडीच होती. खिडकी बंद करण्यासाठी हात पुढे केले. एका क्षणासाठी माझे लक्ष बाहेर गेले. बाहेर काहीतरी विलक्षण चित्र दिसत होते. अंधारात काहीतरी असल्याचा भास नव्हता तो. तिथं खरंच काहीतरी होतं. मी उशीखाली ठेवलेली माझी मिनी टॉर्च काढली आणि बाहेर प्रकाश टाकला. कशाचे तरी डोळे चमकले. प्रकाश पडताच तिथे काहीतरी हालचाल झाली आणि आता तिथे काहीही नसल्याचे जाणवू लागले. माझ्या टॉर्चचा प्रकाश जास्त नव्हता, त्यामुळे मला अस्पष्ट दिसत होतं. पण ते चमकणारे डोळे जमिनीपासून 2 फूट उंच होते. यावरून मला वाटले की तिथे एखादा जंगली प्राणी असावा. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा तिथे काहीतरी होतं जे मला बघता आले नाही आणि त्याचा अंदाजही बांधता आला नाही. मी खिडकी बंद करून झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. पण परत झोप आली नाही. अर्जुन परत आला असेल का? तिथे त्याचं काही बरं वाईट? ते ठिकाण कसलं होतं? आम्ही तिथे जाऊन मोठी चूक तर नाही ना केली? या सगळ्या विचारात पहाट झाली. मी धाडदिशी उठून अर्जुनच्या हॉलमध्ये गेलो. अर्जुनचा पत्ता नव्हता. आजूबाजूच्या मुलांना उठवून अर्जुनबद्दल विचारू लागलो. अर्जुन अजूनही परत आलेला नव्हता. परत त्या ठिकाणी जावं लागणार होतं. दुसरा पर्याय नव्हता. भर दुपारी त्या वडाच्या झाडाजवळ पुन्हा गेलो. दुपारी शुभ्र प्रकाशात भीती कमी वाटत होती. पण यावेळी सोबतीला कोणीही नव्हते. सोनार गावातील गावकरी या ठिकाणाबद्दल ज्या आकस्मिक गोष्टी सांगत त्या सगळ्या खऱ्याच असतील यावर विश्वास बसला होता. आता तशा घटना आमच्याबरोबर घडू नयेत अशी देवाकडे प्रार्थना करू लागलो. मी फेकून दिलेली मूर्ती शोधू लागलो. कुठेही सापडली नाही. कदाचित अर्जुनने उचलली असेल आणि घेऊन गेला असेल. पण कुठे? अर्जुन नक्कीच कोणत्या तरी अडचणीत असेल असे मला वाटलं. त्याला वाचवायला हवं. मी त्याला आवाज देऊ लागलो. आसपासचा परिसर धुंडाळला. आता फक्त विहिरीचा परिसर बाकी राहिला होता. तिथे जाण्याचं धाडस मात्र होत नव्हतं. हाताची मूठ वळली आणि विहिरीच्या दिशेने चालू लागलो. विहिरीजवळ जाऊन उभा राहिलो. यावेळी विहिरीत डोकावण्याची हिंमत नव्हती. माझ्या लक्षात आले की मी काल धुण्यासाठी जे कपडे आणले होते आणि भीतीमुळे ते इथेच विसरून गेलो होतो, ते आज विहिरीच्या पाळीवर नव्हते.
कदाचित हवेमुळे विहिरीत पडले असतील. ते खरंच विहिरीत पडलेत का हे बघण्यासाठी सुद्धा मी विहिरीत डोकावून नाही बघितलं. मला परत त्या विहिरीतील तो भयावह जिवंतपणा बघायचा नव्हता. अर्जुनला आवाज देत देत त्या शेंदूर लावलेल्या दगडांजवळ गेलो आणि समोरचं दृश्य बघून माझे डोळे फाटले. काल ज्या ठिकाणाहून अर्जुनने माती उरकून ती मूर्ती उचलली होती ती परत त्याच ठिकाणी तशाच पद्धतीने मातीत दबलेली होती. अचानक कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. मी आवाजाच्या दिशेने बघितलं. एक काळाकुट्ट कुत्रा माझ्याकडे बघून भुंकत होता. त्याच्या बाजूला एक म्हातारा एका झाडाचा आधार घेऊन खाली बसला होता. त्याच्या हातात एक धारदार भाला होता. जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी भाला सोबत असावा. तो कुत्रा त्याचाच असावा. मला वाटलं इथे आधार म्हणून कोणीतरी आहे. कदाचित हा गुराखी होता. बैल, ढोरं चारण्यासाठी आला असावा. पण तिथं कोणतीही जनावरं दिसत नव्हती. मी त्या म्हाताऱ्या व्यक्तीला हाक देऊ लागलो. आजोबा, मला तुमची थोडी मदत हवी होती. मला त्यांच्याकडून कसलंही प्रत्युत्तर मिळालं नाही म्हणून मी त्यांच्या अधिक जवळ जाऊ लागलो. जवळ जाऊन पुन्हा हाक दिली. यावेळी त्या व्यक्तीला माझा आवाज ऐकू आला होता. त्यांनी माझ्याकडे मान वळवून बघितलं. आता मला सुद्धा त्यांचा चेहरा दिसला. ते आजोबा खूपच म्हातारे होते. त्यांच्या चेहऱ्यावर अनेक सुरकुत्या होत्या. उन्हाने चेहरा खूपच काळवंडलेला होता. त्यांच्या निस्तेज आणि भावनाहीन चेहऱ्याकडे बघत त्यांच्याजवळ जाऊन बसलो. कुत्रा अजूनही माझ्यावर भुंकत होता. त्यांनी कुत्र्याला शांत केलं आणि माझ्याकडे बघून मला एक स्मितहास्य दिलं. आता मला त्या ठिकाणी त्यांचा आधार वाटू लागला. मी जास्त उशीर न लावता काल घडलेली सगळी घटना त्यांना सांगितली. सर्व घटना ऐकून ते पुन्हा माझ्याकडे एकटक बघू लागले. माझा मित्र अर्जुन इथून परत आलेलाच नाही. मला त्याला शोधायला तुम्ही काही मदत करू शकता का बाबा? असं विचारण्याच्या दुसऱ्या क्षणात माझी छाती चिरत काहीतरी आत जाते याची मला जाणीव झाली. एक रक्ताची पिचकारी बाहेर आली. त्या म्हाताऱ्याने त्याचा भाला माझ्या छातीत खुपसला होता. मी वेदनेने कण्हू लागलो. म्हाताऱ्याने कुत्र्याला माझ्यावरती हल्ला करण्याचा इशारा दिला. झू झू राजा, या हरामखोराच्या आतड्या बाहेर काढ. हे त्या म्हाताऱ्याच्या घोगऱ्या घशातून निघालेले पहिले वाक्य. कुत्र्याने माझ्यावरती झेप टाकली. मी माझ्या वेदनांची पर्वा न करता जागेवरून उभा राहिलो. त्या कुत्र्याची झेप माझ्यापर्यंत पोचण्याच्या आत मी त्याला बाजूला केले. छातीतून भाला बाहेर काढला आणि जोरात पळत सुटलो. रक्ताचे ओहळ पूर्ण शरीरावरती पसरत चालले होते. कुत्रा माझ्या मागे होता. मला मरायचे नव्हते. मी अंगातील सगळी ताकद एकटवून जीव मुठीत घेऊन पळू लागलो. हॉस्टेल गाठले. मागे फिरून बघितलं. पाठीमागे कोणीही नव्हतं. हॉस्टेलच्या वॉर्डन सरांच्या रूमकडे जाऊ लागलो. मध्येच धपकन खाली कोसळलो आणि डोळे मिटले. जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये होतो. छातीवरती बँडेज होते आणि मला रक्त चढवलं जात होतं. कॉलेजमधील सर्व शिक्षक तिथे होते. माझी विचारपूस करून काय झालं, कसं झालं हे अशा अनेक प्रश्नांचा माझ्यावर भडीमार झाला. मी सगळ्या प्रश्नांची खोटी उत्तरं दिली. मला बघायला माझे मित्र सूरज आणि अनिकेत दोघेसुद्धा आले होते. सगळी शिक्षक मंडळी बाहेर गेल्यावर मी सूरजला जवळ बोलावलं आणि एक विनंती केली की तू कोणत्याही परिस्थितीत सोनार गावातील एखाद्या जाणकार आणि अनुभवी व्यक्तीला इथे बोलावून आण आणि दुसरं कोणाला सांगू नको. सूरज एकही शब्द न बोलता बाहेर गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सूरज एक ज्येष्ठ व्यक्तीला घेऊन आला. त्याचं नाव सखाराम होतं. त्यांनी माझ्या तब्येतीची स्थिती विचारून मला काय हवं आहे ते विचारलं. सखाराम काका सोनार गावातील जाणकार व्यक्ती होती. त्या नदीच्या रस्त्यावरील वडाच्या आणि विहिरीच्या झाडाच्या जागेचं अस्तित्व नेमकं काय आहे, तुम्हाला त्याबद्दल काही माहिती आहे का? सखाराम काकांनी मला अधिक प्रश्न न विचारता त्या ठिकाणचं अस्तित्व असं भयानक का झालं हे सांगायला सुरुवात केली. बाळा, ही खूपच जुनी गोष्ट आहे. मला माझ्या आजोबांनी सांगितली होती. तीच मी तुला सांगतो. सोनार गावात काही वर्षांपूर्वी त्या विहिरीजवळ किन्नरांचे जागृत दैवत उलुपी यांचे पुत्र अरावन यांच्या मूर्त्या होत्या. त्या ठिकाणी लांब लांबून सर्व समाजाची लोक दर्शनासाठी येत. काही दिवसांनी सोनार गावात 1-2 किन्नर बांधव वास्तव करू लागले, पण गावकऱ्यांना ते खपले नाही. त्या काळातील अडाणी समाजाने त्यांना त्रास दिला.
पण त्या समाजाच्या विरोधात त्याच गावातील एक माणूस उभा राहिला. तो माणूस म्हणजे सोनार गावातील गुराखी वामनराव. वामनराव ही एक निर्भीड व्यक्ती होती. त्यांनी त्यावेळी समाजाच्या जाचक चालीरीतींचा कठोर विरोध केला होता. यावेळी सुद्धा ते किन्नरांच्या बाजूने कठोर बाजू घेऊन उभे होते. सर्व समाजाला समान कायदा आणि हक्क अशी ताकीद गावकऱ्यांना त्यांनी दिली. पण सोनार गावातील काही घृणिष्ठ बुद्धिजीवी समाज घटकांनी वामनरावांच्या आपल्या डावपेचात अडकवून निर्घृणतेने खूप वेदना देऊन त्यांना मारले आणि त्या ठिकाणाला कायमचं बंद केलं. पण त्या दिवसापासून जो कोणी त्या ठिकाणी जातो त्याच्याबरोबर काहीतरी विपरीत घटना घडत असतात. पण तू त्या ठिकाणाविषयी का विचारलं मला? सखाराम काकांनी मला प्रश्न केला. काही नाही हो काका, मला असंच सहज त्या जागेविषयी जाणून घेण्याची इच्छा होती म्हणून मी विचारलं. त्याच ठिकाणी माझा पाय घसरून मी खाली पडलो आणि एका झाडाची धारदार फांदी माझ्या छातीत गेली. मला वाटलं काही भुताटकीचं कारण असावं म्हणून तुम्हाला सहज विचारपूस करावीशी वाटली म्हणून विचारलं. बरं, काळजी घे. मला नाही वाटत काही इतर कारण असेल. आता खूप दिवसापासून तिथं कोणतीच विपरीत घटना घडलेली माझ्या काही कानावर आलेली नाही. काका असे म्हणत हॉस्पिटल बाहेर निघून गेले. मी सूरजला परत जायला सांगितलं. कदाचित माझे नशीब चांगले होते म्हणून मी त्या म्हाताऱ्यापासून वाचलो होतो. अर्जुनची नक्कीच त्या म्हाताऱ्याने किंवा त्याच्या त्या कुत्र्याने हत्या केली असावी. अर्जुनसारख्या धक्कड तरुणालाही जर त्यांनी मारलं असेल तर मग मी कसा वाचलो? मला प्रश्न पडला होता. जे झालं ते झालं. आता मला सगळं विसरायचं होतं. माझ्याबरोबर जे काही घडलं ते सर्व. म्हणून मी कोणालाही सत्य सांगितलं नाही. आता मी परत कॉलेजला, त्या हॉस्टेलला, त्या सोनार गावाला आणि त्या ठिकाणाला माझ्या आयुष्यात येऊ देणार नाही असे मी ठरवले. मी नर्सकडून वही आणि पेन मागवला आणि माझ्या आणि अर्जुनबरोबर झालेल्या सर्व घटना आणि मला कालच्या 2 दिवसात आलेले सर्व अनुभव वहीत उतरवले आहेत. आजचा हा 3रा दिवस. मला आता आराम करायचा आहे. लिहिता लिहिता रात्रीचे 9 कसे वाजलेत कळलेलेच नाही. छातीच्या वेदना पेन किलर टॅब्लेट्समुळे जाणवत नाही आहेत. 1 मिनिट. मला हॉस्पिटलच्या काचेच्या खिडकीतून बाहेर काहीतरी असल्याचा आभास होत आहे. हो, मला खिडकीच्या बाहेर काहीतरी असल्याचा आभास होत आहे. यावेळी मला स्पष्ट दिसतंय. अंधारातही दिसतंय ते चमकणारे डोळे त्या कुत्र्याचे आहेत. त्याच्यासोबत तो शरीराने जीर्ण झालेला म्हातारा. त्याच्या अभावनिक निर्जीव चेहऱ्याकडे मी एकटक बघतोय. तो माझं मरण सोबत घेऊन आलाय. कदाचित आज माझा शेवट आहे. हो, कदाचित आज माझा शेवट आहे. मी खिडकीचे पडदे बंद केले. ती म्हातारी व्यक्ती माझा पाठलाग करत आहे. मी त्या ठिकाणापासून कितीही लांब जाण्याचा प्रयत्न केला तरी सावलीसारखं ते माझ्या मागेच. भीतीमुळे काय करावं आणि काय नाही कळत नव्हतं. 1 तास तसाच खाली बसून होतो. एकदा हिम्मत करून खिडकीचा पडदा उघडून बाहेर बघू लागलो. यावेळी तिथे कोणीही नव्हतं. दरवाजे आणि खिडक्या व्यवस्थित बंद करून झोपण्याचा प्रयत्न करत होतो, पण झोपही लागत नव्हती. आता या म्हाताऱ्यापासून कशी सुटका करून घ्यायची? हा म्हातारा म्हणजेच वामनरावाचं भूत तर नसेल? हा मला मारण्याचा प्रयत्न का करतोय? कारण अर्जुनने ती सोन्याची मूर्ती पळवण्याचा प्रयत्न केला म्हणून? पण त्यात माझी काय चूक होती? मी तर मूर्तीच्या बाबतीत अर्जुनच्या विरोधात होतो. उलट मी अर्जुनच्या हातातून ती मूर्ती परत त्याच ठिकाणी फेकून दिली होती. माझी काही चुकी नसताना माझ्या मागे हे का लागले? अशा खूप गोष्टींचा विचार मी करत होतो. अशातच मला माझ्या गावातील पुजारी हरिबाबा यांची आठवण झाली. तेच माझी या पेचातून सुटका करून देतील. हरिबाबा अनेक लोकांच्या भुताटकी, प्रेतात्मा, मांत्रिकी, हडळ, काळी जादू अशा अनेक प्रकारच्या तक्रारी सोडवत असत. आता तेच माझी मदत करतील अशी आशा मनात होती. माझी तब्येत पुढील 2 दिवसात सुधारली. त्या 2 दिवसात मी रात्री आणि दिवसाही खिडकीचे पडदे उघडून बाहेर बघण्याचा प्रयत्न केला नाही.
हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर लगेचच गावाला गेलो. सदूबाबांचे घर गाठले. घर नव्हे, ते एक मंदिरच म्हणावे लागेल. त्यांच्या घरात गेल्यावर एक वेगळ्याच पवित्र शक्तीची जाणीव होऊ लागली. अगरबत्तीचा मनमोहक सुगंध घरात पसरला होता. अनेक देवीदेवींची चित्र भिंतीला लटकवलेली होती. किंचित ओंकारचे संगीत कानावर पडत होतं. हरिबाबा कसले तरी पुस्तक वाचत बसले होते. मी त्यांच्याजवळ जाऊन पाय पकडून त्यांना नमस्कार केला. हरिबाबांनी पुस्तक बाजूला ठेवून मला आशीर्वाद दिला. बस बाळा, कसं काय येणं केलंस, असं म्हणून मला बसायला पाठ दिला. बाबा, मी खूप मोठ्या अडचणीत फसलोय. मला वाचवा बाबा, मला वाचवा. मला आता रडूच आलं होतं. अरे रडू नकोस, बोल बोल, तुला कसला त्रास होतोय, मी आहे ना. हरिबाबा माझ्या खांद्यावर हात ठेवून आणि मला धीर देत म्हणाले. मी त्यांना माझ्यासोबत झालेल्या सर्व असामान्य विपरीत घटना सांगितल्या आणि एक मोठा श्वास टाकला. आता मला खूप मोकळं झाल्यासारखं वाटत होतं, कारण आज पहिल्यांदाच कोणाला तरी खरं खरं काय ते सगळं मी सांगितलेलं होतं. घाबरू नकोस, मी बघतो काय करायचं ते, असं म्हणून हरिबाबांनी काहीतरी मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. थोड्याच वेळात तिथे एक कावळा आला. हरिबाबांनी कावळ्याला हातात घेऊन त्याच्यावर काहीतरी मंत्र मारून सोडून दिले. बाळ, आता हा पक्षी थेट सोनारगावच्या त्या ठिकाणावर जाईल आणि तुझ्या मित्राचा आणि त्या म्हाताऱ्याचा ठाम पत्ता घेऊनच परत येईल. तसं झालंही. तो कावळा परत आला. हरिबाबांनी त्याच्याकडून माहिती कशी जाणून घेतली ते मला माहीत नाही, पण त्यांना सगळ्या गोष्टी समजल्या होत्या. बाबा, काय झाले, मी वाचेन का बाबा? अर्जुनचं काय झालंय? मी बाबांना प्रश्न विचारले. अर्जुन जिवंत आहे, त्याला काहीच झालेलं नाही आहे, पण तो चकवाग्रस्त झाला आहे. हरिबाबांच्या या उत्तराने मी स्तब्ध झालो. चकवाग्रस्त म्हणजे काय झालं आहे नेमकं त्याला? तू त्या रात्री अर्जुनला तिथेच सोडून निघून गेलास. नंतर अर्जुनने सोन्याची मूर्ती शोधू लागला. आता तो त्याच्यात वेगळ्याच दुनियेत त्या जंगलात अजूनही ती मूर्ती शोधत भरकटत आहे. काय? मग आता आपल्याला त्याला वाचवता येईल का बाबा? मी बाबांना विचारले. हो, वाचवता येईल, पण तुला त्या ठिकाणी परत जावं लागेल, बाबांनी मला सांगितले. हो, जाईल मी. जर माझ्यामुळे माझा मित्र तो वाचत असेल तर मी जाईन. काय करावं लागेल मला तिथे जाऊन? मी विचारलं. हे बघ बाळा, त्या म्हाताऱ्याच्या म्हणजेच वामनरावाच्या आत्माच तुमच्यासोबत असला खेळ खेळतोय. तो अजूनही त्या ठिकाणी भरकटत आहे, कारण त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळालेली नाही आहे. सोनार गावातील माणसांनी त्याच्या हत्येनंतर त्यांना त्याच जंगलात फेकून दिलं होतं. तुला फक्त त्या जागेवर जाऊन वामनरावाची 5 हाडं घेऊन मी सांगेन तशी विधी करून जाळावी लागतील. त्यानंतर लगेच अर्जुनही चकव्यातून मुक्त होईल. पण एक गोष्ट अजून, वामनरावांबरोबर जो कुत्रा आहे तो एखादा आत्मा नाही, तो जिवंत प्राणी आहे, पण त्यालाही वामनरावाच्या आत्म्याने ताब्यात ठेवले आहे. तुला त्या कुत्र्याला मारायचं नाही आहे. तो वामनरावांचा प्रिय जोडीदार आहे. त्याला मारलंस तर कदाचित विषय अधिक किचकट होऊ शकतो. ठीक आहे बाबा, मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं करेन, पण तिथे परत जाण्याने माझ्याबरोबर अजून काही अगणित तर नाही ना होणार? मी घाबरून प्रश्न विचारला. हरिबाबांनी माझे बोलणे ऐकून घेतले आणि मला एक ताईत दिलं. हे ताईत तू तुझ्या शरीराच्या आत लपवून ठेवावं लागेल. जोपर्यंत ताईत तुझ्यावर राहील, तुला कोणतेही भूत किंवा पिशाच काहीही करू शकणार नाही. ते ताईत शरीराच्या आत ठेवायचं होतं. मी एक धारदार चाकू उचलला आणि जराशी मांडी चिरून त्यात तो ताईत खुपसून ठेवला. ताईतचा आकार खूपच छोटा, शर्टाच्या बटना एवढाच, पण वेदना खूपच जास्त होत होत्या. मी हरिबाबांचा आशीर्वाद घेऊन निघालो. थेट सोनारगावच्या जंगलात शिरलो. पहिला उद्देश फक्त एकच, वामनरावांच्या अस्थी गोळा करून जाळण्याचा. हरिबाबांनी सांगितलेल्या ठिकाणाप्रमाणे शोधाशोध करत होतो. दुपारचे 1 वाजलेले. त्या सुनसान जंगलात माझ्या पावलांच्या आवाजाव्यतिरिक्त कसलाच आवाज येत नव्हता. मध्ये मध्ये पक्ष्यांचा किलबिलाट, तो पण क्षणिक. थोड्या वेळातच मी योग्य ठिकाणी पोचलो. मला तिथे माणसांच्या हाडाचा सांगाडा
अस्तव्यस्त पडलेला दिसला. कदाचित हेच वामनराव. मी पटकन 5 हाडं गोळा केली. हरिबाबांनी मला काही मंत्र कागदावर लिहून दिले होते. अस्थी जळताना ती मंत्र म्हणायची होती. मी आजूबाजूला पडलेल्या झाडांच्या फांद्या, काड्या, गवत गोळा करून त्यावर ती हाडं ठेवली. खिशातून लायटर काढला. मी अस्थीला आग लावणारच होतो तेवढ्यात पाठीमागून संत गतीने माझ्याजवळ काहीतरी येत आहे असं वाटलं. मी पाठीमागे वळून बघितलं नाही. डोळे घट्ट बंद केले आणि देवाचं नाव घेऊ लागलो. ते माझ्याजवळ येतच होतं. वाळलेल्या पानांवर त्याचे पाय पडल्यावर चरचर आवाज येत होता. तो आवाज हळूहळू अधिक येऊ लागला, अधिकच जोरात. मला हिंमत करावीच लागेल. माझ्याकडे ताईत आहे, तोपर्यंत मला काहीही होणार नाही असं स्वतःलाच म्हणून मी उभं राहून मागे बघितलं. तो कुत्रा माझ्या अगदी जवळ येऊन उभा राहिला होता. ताईत असल्यामुळे भूत तर काही नाही करू शकत, पण हा कुत्रा तर भूत नाही आहे. हा तर मला जिवंतच फाडेल. भीतीने मरणाच्या की होणाऱ्या वेदनांच्या डोळ्यातून वाहणारं पाणी थांबत नव्हतं. कुत्र्याने जबडा वासला आणि माझ्यावर झेप टाकली. यावेळी माझ्यात त्याला बाजूला सारण्याची ऊर्जा नव्हती. त्याने माझ्या खांद्याला कडाडून चावा घेतला. तो दुसरी झेप टाकणारच तोच तिथं भरपूर कावळ्यांचा घोळका जमा झाला आणि त्या कुत्र्यावर त्या कावळ्यांनी हल्ला चढवला. आपल्या धारदार चोचीने त्याला इजा पोहोचवू लागले. ही हरिबाबांची माया होती. मी त्या संधीचा फायदा घेत अस्थी पेटवण्याचा प्रयत्न करू लागलो. मंत्र लिहिलेली चिठ्ठी त्या सगळ्या गडबडीत हरवली होती. आपल्या चोचीत एक कावळा ती चिठ्ठी घेऊन आला. इतक्या लांबूनही हरिबाबा माझ्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होते आणि माझी मदतही करत होते. याचे मला हायसे वाटले. मी अस्थी पेटवल्या आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली. सांगितल्याप्रमाणे सर्व विधी जशीच्या तशी पूर्ण झाली. आता पुन्हा शांतता पसरली होती. कुत्र्याने तिथून पळ काढला होता. कावळीही नव्हती. मी अर्जुनच्या शोधात फिरू लागलो. खूप वेळच्या भटकंतीनंतर शेवटी अर्जुन एका दगडावर बसलेला दिसला. मी त्याच्याजवळ गेलो. अर्जुन मला बघून खूप खुश झाला. हे माझ्याबरोबर काय झाले? मी किती दिवसांपासून इथे होतो. मला खूप भूक लागली आहे रे. अर्जुन अगदी काकुळतीला येऊन मला म्हणाला. अर्जुन खूपच डगमगलेला होता. त्याचं शरीर अशक्त झालं होतं. चकव्यामुळे तो विना अन्नाचा भटकत असेल. त्या जंगलात फळझाडं क्वचितच होती. मी खूप मेहनतीने काही फळं शोधून आणली आणि आम्ही दोघांनीही थोडा आराम केला. तुझ्या खांद्याला काय झालंय रे? अर्जुनने मला विचारलं. मी अर्जुनला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळी स्टोरी सविस्तर सांगितल्यावर अर्जुन आश्चर्याने डोळे फाडून माझ्याकडे बघत होता. यावेळी अर्जुन स्तब्ध होता आणि मला हसू येत होतं. चल अर्जुन, आता सगळं व्यवस्थित झालं आहे. आपण सुटलोय. आपल्याला कबड्डीची प्रॅक्टिस करायची आहे आणि जिंकायचं सुद्धा आहे, मी अर्जुनला म्हणालो. आम्ही दोघेही उठलो आणि जंगलाच्या बाहेर जाण्याचा रस्ता शोधू लागलो. रस्ता सापडेना. जंगल संपतच नव्हते. न थांबता सलग चालत होतो, पळत होतो, पण जंगलाचा अंत काही होत नव्हता. अंधार होऊ लागला होता. दोघेही एकमेकांकडे बघू लागलो. काय घडतंय हे? अर्जुनने त्याचा शर्ट काढला आणि एका झाडाला बांधला. काय करतोय अर्जुन तू? मी त्याला आश्चर्यचकित होऊन विचारले. मला असं वाटतंय की आपण परत परत फिरून त्याच ठिकाणी येतोय, त्यासाठी, अर्जुन मला म्हणाला. शर्ट बांधल्यावर आम्ही पुन्हा चालायला लागलो. एका ठिकाणी मला मेलेल्या कावळ्यांचा खच दिसला. ही सगळी कावळी मेली म्हणजे याचा अर्थ हरिबाबांची माया नष्ट झाली आहे की नष्ट केली आहे. मी वामनरावांच्या भूताच्या मुक्तीसाठी जी विधी केली ती व्यर्थ केली असेल का, की झाली असेल पूर्ण? मी मनात विचार करत होतो. आम्ही चालतच होतो. आता खूपच अंधार झाला होता. दोघेही थकलो होतो. चालता चालता अचानक अर्जुन दोन्ही गुडघे टेकून खाली बसला आणि अगदी थकल्या आवाजात मला म्हणाला, हे बघ, आपण सुटलेलो नाहीत, अधिकच गुंतलोय. मी वळून बघितलं. शर्ट बांधलेलं झाड समोर होतं. आम्ही परत परत एकाच ठिकाणी फिरतोय हे चांगलंच लक्षात आलं आमच्या दोघांच्याही. आता या कल्पना पलीकडच्या घटना मला असहनीय झाल्या होत्या.
मी मोठ्याने ओरडू लागलो. मदतीसाठी हाक देऊ लागलो. ओरडून ओरडून घसा दुखू लागला, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. का आणि का होतंय हे आमच्याबरोबर? कोण आहेस तू? का करतोयस असं? मी आकाशाकडे तोंड करून वेड्यासारखं बोलत होतो. थोड्या वेळाने त्या रात्रीसारखाच किळसवाना हसण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. हसण्याचा आवाज अगदी तीव्र झाला. त्या हसण्यासोबतच एक अस्पष्ट आवाज घुमत होता. धुंदळ, धुंदळ आणि अचानक शांतता. अर्जुन, धुंदळ म्हणजे काय रे? मी अर्जुनला विचारले. धुंदळ? धुंदळ म्हणजे न संपणारा चकवा. होय, धुंदळ म्हणजे न संपणारा चकवा. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, कथा ही इथेच संपलेली आहे. पूर्णतः काल्पनिक कथा असून कुठलाही घटना, व्यक्ती, परंपरा, ठिकाण यांच्याशी या कथेला जोडण्याचा प्रयत्न केला जाऊ नये ही नम्र विनंती. कथा अपूर्ण आहे, शेवट चांगला नाही, त्यांची चकव्यातून सुटका झाली नाही, अशा अनेक तक्रारी येऊ शकतात वाचकांच्या. तर लक्षात घ्या की कथा परिपूर्ण आहे. कथेचेच नाव धुंदळ म्हणजेच चकवाग्रस्त असे आहे. कथेतील चकवा मिळालेल्या पात्रांची जर मी सुटका केली तर कथा चकवाग्रस्त कशी राहील? वाचकांनी चारी बाजूंनी विचार करावा ही नम्र विनंती. हे लेखकाचे मत आहे, जे मी इथे नमूद केलेले आहे. जर कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा. त्याचप्रमाणे तुम्हाला आमचा मराठी कथालेखन हा चॅनल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया छानशा कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.